योद्धा न्यूज मराठी. मुख्य प्रवेशद्वारातच महिल्याचे साम्राज्य. शिवकृपा अपार्टमेंटमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात. सोसायटी व्यवस्थापन झोपेत. राजगुरुनगर. स्वच्छ भारत, सुंदर भारत अशा घोषणा सर्वत्र दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष वास्तव किती भयानक असू शकते याचे एक जिवंत आणि धक्कादायक उदाहरण राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी रोडवर असलेल्या शिवकृपा अपार्टमेंटमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वारातच सार्वजनिक चेंबर तुंबून मैला आणि सांडपाणी साचले आहे. रहिवाशांना अक्षरशः या घाणीतून, दुर्गंधीतून वाट काढत घराबाहेर पडावे लागत असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नोंदणीकृत सोसायटी असूनही अनास्था. विशेष बाब म्हणजे ही सोसायटी रीतसर नोंदणीकृत आहे. असे असतानाही गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या गंभीर समस्येकडे सोसायटी व्यवस्थापनाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले असताना मुख्य प्रवेशद्वारातच सांडपाणी साचल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांचे हाल आणि उपस्थित होणारे सवाल. घाणीचे साम्राज्य. मुख्य प्रवेशद्वारातच मैला साचल्याने अपार्टमेंटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला नाक दाबून आणि घाणीतून पाय रोवून जावे लागत आहे. व्यवस्थापनाची ढिम्म अवस्था. चेंबर तुंबून मैला बाहेर आला. रहिवाशांचे हाल सुरू झाले. तरीही सोसायटी व्यवस्थापनाला याचे गांभीर्य का वाटत नाही? व्यवस्थापन नेमके काय करत आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत. आरोग्याचा खेळ. स्वच्छता केवळ घोषणांपुरतीच मर्यादित ठेवून रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? 24 तासांचा अल्टिमेटम. रहिवाशांचा सामूहिक आंदोलनाचा इशारा. सोसायटी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीमुळे घरात राहणेही असह्य झाले आहे. जर नगर परिषद प्रशासन आणि संबंधित आरोग्य विभागाने पुढील 24 तासात येथे तातडीने पाहणी करून चेंबरची दुरुस्ती केली नाही आणि जबाबदारांवर कारवाई केली नाही तर सर्व रहिवासी एकत्रित येऊन नगर परिषदेसमोर सामूहिक तक्रार व तीव्र आंदोलन करणार आहेत. संतप्त रहिवासी. शिवकृपा अपार्टमेंट. नगर परिषदेने तात्काळ दखल घेण्याची मागणी. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जर अशी परिस्थिती असेल तर ऐन पावसाळ्यात या भागात महामारी पसरू शकते. त्यामुळे राजगुरुनगर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी विजयकुमार जेठे यांनी. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.